कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोजून 3 केस आहे। कोणाचे केस? बनी म्हणजे तू वसुंधराचा मुलगा? गाडी काढ। गाडी आत्ता या वेळेला? उगाच प्रश्न विचारू नकोस। गाडी काढ म्हटलं की गाडी काढायची। हे फाईल हॅलो, हा पाठवली डिझाईन्स का? अहो नाही नाही, प्लीज लगेच पाठवा मला। ओके, जसे आहे तसे पाठवा। हा लगेच, चला बाय। आकाश, घरी आलायस तू? हो बाबा, उद्या महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, त्याच्यात मलाही कामं संपवायची आहेत। हा आला काय? ते डिझाईन आलं आपल्या लग्नाचं मंडपाचं। बघू बघू मला। वा, मस्त आहे रे, फर्स्ट क्लास। काय रे, तुला नाही आवडलं? नाही म्हणजे चांगलं आहे, पण काही युनिक एक्स्ट्रोडरी नाही वाटत आहे। मग आता तेच काही चेंजेस करावे लागतील। चहा फार कडक नाही केली। थँक्स। अरे वा, किती छान डिझाईन आहे, पण अजून छान होऊ शकतं। हो ना? हो, म्हणजे बघा ना, इथे प्रत्येक टेबल जवळ ना आपण जर लिलीच्या फुलांचं डेकोरेशन केलं ना तर जास्त छान वाटेल। कारण कसं आहे, लिली स्वस्त पण असतात आणि फार काळ टिकतात पण ना, फ्रेश राहतात। इथे जे मंडप आहे ना, इथे आपण जर हिरवा रंग वापरला तर सौम्य असा, म्हणजे कसं नेचरचा फील पण येईल ना, नाही का? सॉरी, चुकलं का माझं? नाही नाही, हे सजेशन्स चांगले आहेत। दिस इज रिअली नाईस। बरोबर, तिला कळणारच काय धरतरी आहे रे यांची। थँक्स वसंत। अहो काय तुम्ही पण। आजकाल वसुवाहिनी बिझनेस मध्ये थोडं जास्तच इंटरेस्ट घ्यायला लागल्यात। नाही, जस्ट अन ऑब्झर्वेशन। काय चालवलंय हे तुम्ही आजकाल? हा, अचानक येऊन घाबरवता काय तुम्ही? तुम्हाला काय सुपारी दिली आहे काय कोणी मला हार्ट अटॅक आणून मारायची? काय आहे? आणि कशाला आलायत तुम्ही मुळात? प्लीज प्लीज एकटं सोडा मला, प्लीज। काय बोलतोयस तू? तुझं भलं करण्यासाठी आलीये मी इथे। तुझं भलं झालं ना की मग त्यामध्ये मलाही थोडासा फायदा मिळेल ना, नाही का? मॅडम ऐका ना, माझा ना मूड आजकाल खूप खराब असतो प्लीज। आणि मला टाइमपास करायचा मूड तर अजिबातच नाहीये माझा सध्या, त्यामुळे प्लीज जा तुम्ही। तू जोपर्यंत माझं ऐकत नाहीस ना, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही। यार, एक नंबरची हट्टी बाई आहे ही। बोला। ऍडवाइस द्यायला आलीये, ऐक जरा नीट। हे तुझं जे डोकं आहे ना, जे सतत ज्वालामुखी सारखं धुमसत असतं, ते जरा शांत ठेवायला शिक। काय आहे, तू माथे फिरू सारखा वागतोस आणि गेम मधनं लगेच आउट होतोस, म्हणून सांग। अच्छा म्हणजे माझ्या जखमेवरची खपली काढायला आला तुम्ही? हा, काढली काढली, आई आई का दुखलं दुखलं मला। ए, तुझ्या जखमेवरची खपली मी कशाला काढू? दिवाळीत भेट झाली नव्हती ना आपली? तुला गिफ्ट द्यायची राहिली होती, ते गिफ्ट द्यायला आली। एक मिनिट, हा गिफ्ट घे। ही पिशवी म्हणजे गिफ्ट आहे, इन्स्टॉलमेंट मध्ये देता गिफ्ट। या वर्षी पिशवी, पुढच्या वर्षी त्यातलं गिफ्ट। काय चाललंय? उघडून बघ आधी। आता काय जादूगरासारखं कबूतर काढणार आहेत पिशवीतून? काय पुढे? नीट बघ, दिसेल। दिसलं का? शी, या केस आहेत। येस, तुला असं नाही कळणार। तू एक काम कर, या केसांची आणि तुझी DNA टेस्ट कर, म्हणजे हे गिफ्ट काय आहे हे तुला खऱ्या अर्थाने कळेल। DNA
मला झोपली झोपली. ए या बसा ना. हे काही चेंजेस केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे. सौम्य हिरवा रंग सुद्धा वापरला. सोनी खूप छान वाटतं. मला बरोबर कळलं काय मिसिंग आहे ते. त्यात काय कोणालाही जमलं असतं. असं नाही कोणाला समज. त्याकरता नजर लाग. काय चांगलं दिसतंय काय नाही त्याची समज लाग. ही समज तुमच्यात आहे. तुम्ही काच कौतुक करताय आकाश, पण तरी थँक्यू. हे एक विचारू का? तुम्ही आपला बिझनेस जॉईन करा. काय हा शो, आता हे अति होत आहे बरं का. बिझनेस वगैरे काय, मी आपली मुलांसोबतच बरी. कम ऑन, त्यात काय हरकत आहे? बघा तुमच्या इनपुट्समुळे आपल्या डिझाईन्स अजून चांगल्या होतील आणि आय एम शुअर तुम्हालाही मजा येईल. आकाश खरंच नको. आणि मला हे सगळं नाही जमणार. ऑफिस वगैरे मला सवयच नाही आहे. पण सवय होऊन जाईल ना. एकदा ट्राय तरी करा. बरं मी काय बोलतोय, उद्या माझ्यासोबत प्रेझेंटेशनला तरी चला ना. मी तेवढं तरी करू शकाल ना. हे बघा आता लकी सुद्धा नाही आहे माझ्यासोबत आणि नेमकं उद्या भास्कर दादा अख्खीन सगळे बिझी आहेत. तुम्ही असाल तर मलाही थोडी हेल्प होऊन जाईल प्लीज. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला मदत होणार असेल तर येते मी. थँक्यू. काय फालतूगिरी ही सगळी? हा हे काय आणि काय काय गेम काय खेळताय माझ्या बरोबर? कोणाचे केस दिले होते ते मला चेक करायला? आणि हे सगळं कसं काय मॅच झालंय? कसं शक्य झालंय हे? सॅम्पल झालं ना मॅच झालं ना. हो पण कसं कसं शक्य आहे? आणि माझं सॅम्पल कोणाबरोबर मॅच केलंय? ज्याच्याशी आपलं रक्ताचं नातं असतं ना त्याच्याशी DNA मॅच होतो. इट्स अ सिम्पल सायन्स. हो सायन्स, जॉग्राफी, अल्जेब्रा. आता ट्युशन घेऊ नका माझी. काय माझा बाप शोधला तुम्ही? त्याच्या टाकल्यावरच्या 2 केस तोडले आणि मला आणून दिले मॅच करायला, म्हणून मॅच झालंय हे. फक्त बापाचं मुलाशी रक्ताचं नातं असलं का? मुलाचं बापाशी रक्ताचं नातं असू शकत नाही. बापाचं मुलाशी, मुलाचं पण बापाशी होणारच ना. अहो एकच गोष्ट आहे ती. दगडावर डोकं आपटा नाहीतर दगडाने डोकं फोडा. एकच गोष्ट होणार आहे ना. नाहीतर काय आता माझा नवीन मुलगा जन्माला आलाय का ज्याच्याबरोबर मॅच झालंय हे? लकी खरंच मूर्ख आहेस. तुझा मुलगा म्हणजे वसुंधराचा मुलगा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.